विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती या हर्षलजी, तसेच आमचे सहकारी मित्रपरिवार अर्थात रितेजी तावडे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा सन्मान सत्कार मात्र या ठिकाणी करण्यात आला, त्याबद्दल त्यांच्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतोय. आणि आज आमच्या गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सुपुत्र सन्माननीय समाधान मासई यांचा जन्मदिवस आहे. सर्वप्रथम तर या ठिकाणी समाधान मासई यांना आपल्या सर्व गणेश लीला प्रीमियर लीगच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक क्रिकेटमय अशा शुभेच्छा. चला, सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला सीएम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर परळचा राजा चॅम्पियन्स. दोन्ही टीम आपल्या एक राखीव खेळाडू पाठवून द्या. सीएम स्पोर्ट्स आणि परळचा राजा चॅम्पियन्स आपला एक प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. लीग फॉर्मॅट मधली मात्र सेकंड लास्ट मॅच. यानंतर सामना असेल वी क्रिएटिक वर्सेस आरपी चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये. आणि त्यानंतर मग आपण पुढील फेरीकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी मात्र क्वालिफायर 1 नंतर मात्र एलिमिनेटर नंतर क्वालिफायर 2 आणि फायनल. आणि पुन्हा एकदा आपल्या दोन्ही संघांना सूचना देतो की आपल्या सर्व खेळाडूंना आपल्याला खेळवायचे. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, याची आपण दोन्ही संघांनी सर्वप्रथम तर दखल घ्या. सामन्याला होती सुरुवात. स्ट्राईक वरती मात्र लौकिक राणे आणि जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर प्रमोद चिंदरकर स्वतः त्या ठिकाणी संघ मालक. आणि बॉलिंग मार्क वरती अक्षय तावडे. 12वा खेळाडू पाठवून द्या. दोन्ही टीमला विनंती आहे, अजून दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आलेला नाहीये. राखीव खेळाडू कृपया आपण लवकरात लवकर पाठवून द्या. परळचा राजा चॅम्पियन्स अक्षय तावडे पहिलं षटक हाताळत आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या वेळेला डिक्लेअर स्वरूपातली धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाणार आहे. दुपारच्या जेवणानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लंच ब्रेक नंतर मात्र पुन्हा एकदा एका नवीन सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल लौकिक राणेच्या बॅटमधून आली आहे. यावेळेला स्वीप केलाय आणि हा बॉल मात्र जातोय. नशिबाचा हा खणखणीत बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. नशिबाने मात्र चांगली साथ दिली लौकिक राणेला. फॉलिंग स्वीप सोबत 4 धावा येत आहेत लौकिक राणेच्या बॅटमधून. 2 चेंडू 5 धावा. याही वेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न केला गेलाय आणि डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित होते. 3 चेंडू आणि 6 धावा. चांगली सुरुवात करतोय लौकिक. मनगटी फटका. एकेरी धावेसाठीचा प्रयत्न मात्र बॅकअपला फिल्डर आले आहेत. प्रथमेश हडकर मात्र आज त्यांचं थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय. बरंच मिसफिल्ड त्यांच्या माध्यमातून मात्र झालंय आज दिवसभरामध्ये. कालही आपण जसं पाहिलं एक चौकार त्यांच्या हातातून सुटला. मगाशच्याही मॅच मध्ये मात्र थोडंसं मिसफिल्ड त्यांच्याकडून झालं. पुन्हा एकदा मात्र स्विच हिटचा फटका तिकडे खेळला गेलाय. पॉइंटला मात्र फिल्डर आहेत. बॉलला अडवलं जातंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावांसोबत संघाच्या धावसंख्येच्या आकड्यामध्ये मात्र बदल घडेल. पाच चेंडू आणि 10 धावा. दुप्पट धावा आल्यात. नो बॉल आणि नो बॉल वरती खणखणीत दणदणीत बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते लौकिक राणे यांची. 5 चेंडू आणि धावा झालेत 15. 300चा स्ट्राईक रेट मात्र आपल्याला बघायला मिळेल तो लौकिक राणे यांचा. पुन्हा एकदा मात्र उलट्या बॅटने खेळला गेलेला फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीस 16 धावा धावफलकावरती मात्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. नवीन ओव्हर. राजीव सिंग उर्फ भगत.
पहिला चेंडू मात्र हाताळला गेला. पहिल्या बॉलवर लौकिकच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. महेश चेंदवनकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर स्वतः संघमालक प्रमोद चिंदरकर, सीएम स्पोर्ट्स सर्वे सर्वा स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे आणि लेगबाईच्या स्वरूपातली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रमोद चिंदरकर यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का लागतोय सीएम स्पोर्ट्सला. स्वतः संघमालक मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश आलेत बॅटिंगसाठी. राकेश आमरे नवीन खेळाडूला मात्र संधी मिळते आणि पहिल्याच बॉलवरती आले मात्र राकेश आमरेने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा जमिनीवर आग लावत बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रितेश दळवी, जाफरबाय बॉलला अडवण्यामध्ये असक्षम, अयशस्वी, असफल. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल आणि फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल करत फायदा उचलत बॉलला पाठवले सलग दुसऱ्यांदा बाबूश क्रेन सर्व्हिसेस 4 धावांसाठी. काय स्ट्रोक खेळलाय यावेळेला, अतिशय ताकदवर स्ट्रोक. बरोबर आहे, मारतो काय नव्हतं. यावेळेला तिसऱ्या चौकारासाठी मात्र तयारी दाखवली होती, परंतु राकेश आमरे यावेळेला बीट होताना आपल्याला बघायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. राजीव सिंग एक स्लोअर वन डिलिव्हरी हाताळताना गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटवर गेले. 2 बॉल डॉट आले तरी चालतील, कारण 2 बॉल 2 चौकार आलेत. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आपण पाहायचं झालं तर स्कोर आपण जाणून घेऊया. सध्या मात्र 1 बॉल मला वाटतं अजूनही बाकी आहे. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा, 12.5 धावा प्रति षटकाची सरासरी. आणि तिसरं षटक हे मेंडेटरी पॉवर प्लेचं असेल. या षटकात जर विकेट न गमावता तुम्ही जितक्या धावा जमवाल त्या धावांच्या दुप्पट धावा तुम्हाला या ओव्हरमध्ये करून मिळणार आहेत. असं मात्र एक मॅजिकल ओव्हर, एक मॅजिकल षटक, एक चमत्कारिक गोलंदाजी या ठिकाणी मात्र करावी लागेल. महेश चेंदवनकरच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी ओव्हर सोपवली गेली आहे. लौकिक राणे आणि लौकिक राणेच्या जोडीला मात्र राकेश आमरे अशी पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांची जोडी. 1 डाऊन बॅटर म्हणून राकेश आमरे आले होते मैदानामध्ये. लौकिक राणे सध्या स्ट्राईकवर. पॉवर प्ले पंच विकी तवसळकर यांच्या माध्यमातून हा इशारा येतोय. दोन ओव्हर अखेरीस 25 आहेत. बघूया आता या 6 चेंडूंमध्ये काय घडतंय. विकेट आली तर दुप्पट होणार नाहीत, पण विकेट नाही आली तर जितक्याही धावा तुम्ही बनवाल त्याच्या दुप्पट धावा तुम्हाला मिळणार आहेत. पहिला चेंडू पुन्हा एकदा मात्र स्वीप केलं. चेंडूला अक्षय तावडे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये येते. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईक रोटेट करून मात्र स्ट्राईक जाते राकेश आमरे यांच्या हातामध्ये. विकेट घालवायची नाही आहे. बॉल पकड. पॉवर प्ले. पॉवर प्लेचं षटक राकेश आमरे. चांगला फटका तिकडे मात्र कव्हर क्षेत्राकडे. देव सर आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. झेल पकडलं तर प्रणय गवळी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. स्टेप आउट झाले आहेत. लौकिकने मात्र खेळला गेलेला फटका तिकडे मात्र एकच धाव घेतली जाऊ शकते. 6 बॉल 6 जरी तुम्ही बनवलात तर तुम्हाला 12 रन मिळतील. पाठीमागे फिल्डर आहेत. एकच धाव पुन्हा एकदा मात्र मिळते. 4 चेंडू आणि 4 धावा आले. जाफरभाईंच्या माध्यमातून एक जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. अर्थात रितेश दळवी लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव नाईक आहेत. देवसर आहेत.
पुन्हा एकदा मात्र स्वीप करायचा प्रयत्न, पण डिक्लेअरकडे बॉल चाललाय त्यामुळे एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. 5 चेंडूत 5 धावा आलेत, 6 चेंडूत 6 आल्या, किंवा एखादा चौकार जर शेवटच्या बॉलवर मिळाला तर सोन्याहुनी पिवळं असं म्हणावं लागेल. काय घडणार शेवटच्या चेंडूवरती? शेवटचा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. 6 चेंडूत 5 आलेत आणि 5च्या दुप्पट 10 होतील. 25 धावा होत्या पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. पॉवर प्ले मध्ये 10 मिळतील आणि अशा एकूण 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 आले 10 झाले. झाला. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक राहिली आहे. वैभव नाईक यांच्या हातामध्ये मात्र शेवटचं षटक सोपवलं गेलंय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल या वेळेला केला जातोय. कर्णधार महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून खेळाडू स्वॅप केलेत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण रेडी राहायचं विनंती करतोय. वी क्रिएटिक आणि आरपी चॅम्पियन्स. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन यावेळेला अक्षय तावडे यांच्या माध्यमातून. लागते पाहायला. अरे अच्छा मला वाटलं लिहिलेल्या पेजची आणली झेरॉक्स मारून. कोण शेवटची ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. राकेश आंबरे स्ट्राईकवर, वैभव नाईक गोलंदाजी करतायत. या वेळेला मात्र लॉंग ऑनच्या दिशेला पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक अक्षय तावडे. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन आज बघायला मिळतंय अक्षय तावडे यांच्याकडून. लौकिक राणे आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर राकेश आंबरे. शेवटची ओव्हर वैभव नाईक यांच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. स्कोअर सध्या बघायचं झालं तर 38 धावा सध्या स्कोअर कार्ड वरती आहेत. आणि स्टेप आउटून खेळण्याच्या नादामध्ये मात्र राजीव सिंग यष्टीरक्षकाच्या भूमिकेत यस्या डिसमेंटल करतायत आणि दुसरा धक्का लागतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. लौकिक राणे बॅक टू दी पॅव्हिलियन. नाव का बॅट्समनचं नाव का? शैलेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. एक सुपरस्टार खेळाडू शैलेश कांबळे. ज्यांना टाटा हॉस्पिटलचे जॉस बटलर सुद्धा म्हटलं जातं. राऊंड विकेटचा माराय, ओव्हर द विकेटची गोलंदाजी यावेळेला बघायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला मात्र हवेत आणि जाऊन विसावतोय तो महेश चेंदवनकरच्या कवेत. शैलेश कांबळे आल्या पावली मात्र माघारी परतणार आहेत. शून्याचा चष्मा घालून, मात्र चष्मा घालून आले पण तो शून्याचा. जाफरबाईंच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माइल आहे. आज टीम चांगला परफॉर्मन्स करते त्यामुळे आज खेळाडूंची बॉडी लँग्वेज थोडीशी वेगळी आहे. काल 2 मॅच पराभूत ठरले त्यावेळेला बॉल किती? एकच बॉल शिल्लक राहिलाय ऑन हॅट्रिक बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
कोण आले? विवेक राणे, श्री इंटरनेट. श्री ब्रॉडबँड सर्व्हिसेस सर्वा सन्माननीय विवेक राणे. शेवटचा बॉल शिल्लक होता. शेवटच्या बॉलवर एकेरी धाव आली आहे विवेक राणे यांच्या बॅटमधून आणि एकेरी धावेसोबत टोटल स्कोर जर पाहायचं झालं तर 39 धावा झालेल्या आहेत. 40 धावांचं आवाहन आहे. एक लो स्कोरिंग मॅच. दुपारच्या जेवणानंतर मात्र थोडंसं मला वाटतं जेवण अंगावरती आलंय. 39 धावा बनल्या. 40 धावांचं आवाहन असेल परळचा राजा चॅम्पियन्स या संघासमोर. आणि पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. व्ही क्रिएटिक आणि आरपी चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन या. व्ही क्रिएटिक सचिन नेरुरकर आणि आरपी चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर आपण प्लेइंग 11 घेऊन आपल्या टॉससाठी रेडी राहायचंय. चला दोन्ही टीम टॉस साठी यायचं. व्ही क्रिएटिक आणि आरपी चॅम्पियन्स. एसकेबी ग्रुप. एसकेबी आणि आज आमच्या स्पर्धेसाठी मात्र एसकेबी ग्रुपचे सर्व सदस्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आम्ही त्यांचं सुद्धा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. एसकेबी ग्रुप आलेल्या सर्व आमच्या मित्रपरिवाराचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. एसकेबी ग्रुप. चला नेक्स्ट मॅचचा टॉस व्ही क्रिएटिक आणि व्ही क्रिएटिकच्या विरोधात आरपी चॅम्पियन्स. साखळी फेरीतली शेवटची मॅच असेल. अभि परुळेकर कॅप्टन आणि गौरव परब. गरम व्हायला लागलं. जेवले. संजोग खामकर. तसेच JW खामकर मसाले सर्वा संजोगदादा खामकर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी सन्माननीय संजोगदादा खामकर यांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. आज शिवडी विधानसभेमध्ये क्रिकेटची कुठेही स्पर्धा असली की मग प्रत्येक टी शर्टवरती तुम्हाला JW खामकर मसाले यांचं स्पॉन्सरशिप पाहायला मिळतं. नुकतीच लालबाग प्रीमियर लीग पार पडली आहे. त्यानंतर आपली गणेश लीला प्रीमियर लीग. त्याच्यासाठी सुद्धा JW खामकर मसाले संजोगदादांचं खूप चांगलं योगदान आहे. एसकेबी ग्रुप आणि त्याचबरोबर JW खामकर मसाले सर्वा संजोगदादा खामकर यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. महेश चेंदवनकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रवी चेंदवनकर. एकमेकांच्या विरोधात मात्र आज हे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतील. आणि हीच ती संधी आहे आपल्या काकाची विकेट पटकावण्याची यशच्या हातामध्ये. पण यश मॅच मध्ये नाही आहे आज. प्रत्येक खेळाडूला तुम्हाला संधी द्यायची आहे. आता दोन बंधूंमध्ये ही फाईट आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्ही क्रिएटिक आणि आरपी चॅम्पियन्स यांच्यामधला टॉस. या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक केला गेलाय. एक धाव अर्धवट काढली गेलेली होती. 1 रन शॉटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पुन्हा एकदा मात्र मिड विकेट क्षेत्राकडे बॉल जातोय. लौकिक राणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. चांगली फिल्डिंग. खाली बस खाली बस खाली बस.
अक्षय तावडे दुसऱ्या बाजूने मात्र स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट मात्र या 2 दिवसांमध्ये आपण अनुभवलं. अक्षय तावडे यावेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय आणि हा पहिला बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना हा GW खामकर मसाले चौकार. फुल टॉस बॉल होता यावेळेला सरळ लौकिक राणेच्या हातामध्ये हा झेल सोपवला गेलाय आणि अक्षय तावडे यांची विकेट. पहिला धक्का लागतोय परळचा राजा चॅम्पियन्स टीमला. GW खामकर मसाले विकेट आली आहे. आणि पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय GW खामकर मसाले सर्व सन्माननीय संजोग दादा खामकर यांना. आपल्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल पूर्ण करायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय, व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. वी क्रिएटिक आणि RP चॅम्पियन्स दोन्ही कॅप्टन्स आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. एक चांगली फाईट बघायला मिळू शकते. 40 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल परळचा राजा चॅम्पियन्स टीमला. दुसऱ्या बाजूला मात्र CM स्पोर्ट्स म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर बबनजी तावडे आणि दुसऱ्या बाजूला प्रमोदजी चिंदरकर. या दोघांमध्ये मात्र चालू असलेली मॅच आपण असं म्हणू शकतो. एकेरी धावेसोबत ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. 10 झाले 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय वी क्रिएटिक आणि RP चॅम्पियन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. सिद्धेश साळुंखे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला स्वतः सचिन नेरुरकर आणि संजोग दादा खामकर यांना मी विनंती करेन GW खामकर मसालेचे सर्व संजोग दादा खामकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला गणेश लीला प्रीमियर लीग आहे, एका बाजूला GPL आहे. आणि नाणेफेकीचा कौल सिद्धेशने म्हणजेच RP चॅम्पियन्सने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय. सो दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत नेक्स्ट मॅच साठी. पण सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये मात्र परिस्थिती काय आहे? 1 ओव्हर 11 धावा 1 गडी बाद. यानंतर मात्र नेक्स्ट राऊंडला सुरुवात होईल, पुढच्या फेरीला सुरुवात होईल. क्वालिफायर, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि मग मेगा फायनल असे 4 सामने आणि यानंतर अजून एक सामना RP चॅम्पियन्स आणि वी क्रिएटिक म्हणजे टोटल 5 सामन्यांचा खेळ अजूनही बाकी आहे. जवळपास 3 वाजून गेलेले आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला इनिंगसाठी दिला गेलाय. पहिला बॉल यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका. पॉवर प्लेचं षटक लौकिक राणे यांच्या ओव्हरमध्ये मात्र स्वीकारलं गेलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारायचा आहे, मग तो तुम्ही केव्हाही स्वीकारू शकता. पण जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले नसेल घेतला तर तिसरी ओव्हर ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे. चांगला चेंडू इकडे बघायला मिळाला. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. रनआउटची संधी होती, ती रनआउटची संधी हातातून गमावली आहे. सगळे कव्हर्सला लावतोय, मारतोय आणि चेंज पण नाही होत. एक जबरदस्त मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र इनसाइड आउटने सदैवच्या दिशेला मात्र डायरेक्ट बॉल हातामध्ये आलाय. जबरदस्त फिल्डिंग आहे मित्रांनो, टाळ्या वाजल्याच पाहिजेत. या वेळेला सहदेवची नव्हती तर बॉलची इच्छा होती की मला आज सहदेवने पकडलं पाहिजे.
आणखीन एक सिंगल ऍड होते स्कोर कार्डवर. स्कोर जर आपण पाहिलात सध्या तर 17 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय लौकिक राणे यांच्या ओव्हर मधला. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि पुन्हा एकदा मात्र सहदेव जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. आणि या ओव्हर मधून मात्र टोटल रन किती आलेत हे आपल्याला पाहायचंय. 7 धावा आलेत. 7च्या दुप्पट धावा मिळतील कारण विकेट नाही आली या ओव्हर मध्ये. सो 14 धावा ऍड होतील. पहिल्या ओव्हर मधून आल्या होत्या 11 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 वर जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कॉम्पो पण संपवायची 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चांगली मॅच रंगते. कोणाच्या हातामध्ये मात्र आता नेक्स्ट ओव्हर सोपवली जाते पाहूया. मला वाटतं आज सहदेवचा दिवस आहे. फिल्डिंगही चांगली केली गेली आहे. बॉलिंग मध्ये काहीतरी तो करू शकतो असा विश्वास आहे कर्णधारांना. होईपर्यंत मी थांबतोय आपलं सगळ्यांचं फायनल होते. बघा आज मगाशीच म्हटलं की सहदेवचा दिवस आहे. हो जबरदस्त बॉल पण व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. फुलटॉस चेंडू हाताळला गेला आहे सहदेवकडून. 1च रन मात्र मिळेल. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर वैभव नाईक बॅटिंगसाठी मैदानामध्ये महेश चेंदवनकर सोबत. आणि आज या ठिकाणी आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या गणेश लीला प्रीमियर लीगचे हितचिंतक सल्लागार आपल्या परळ परिसरातील आणखीन एक क्रिकेट व्यक्तिमत्व आमचे लाडके मित्र स्वप्नीलजी तांबे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित राहिलाय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्वप्नीलजी. आपल्या सर्व मित्र परिवाराचं आपण सहर्ष स्वागत करतोय. आपल्या सर्वांना मी व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. सहदेव गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. सिद्धेश साळुंखे अर्थात आरपी चॅम्पियन्सने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय पुढच्या सामन्यासाठी. अनेक मान्यवर या ठिकाणी आज पूर्ण 2 दिवसामध्ये उपस्थित राहताना आपण पाहिलं. नुकतंच शुभागमन झालंय व्यासपीठावरती आमचे सहकारी मित्र सन्माननीय स्वप्नीलजी तांबे यांचं. मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र प्रमोद शिंदरकर आणि नो बॉल होता. नो बॉल वरती 1 आली आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 39. फक्त 1 धावेची गरज आहे. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना समाप्त होतोय. परळचा राजा चॅम्पियन्स हा संघ मात्र मॅचचा विजेता ठरलाय. मनपूर्वक अभिनंदन परळचा राजा चॅम्पियन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक सीएम स्पोर्ट्स. आणि व्यासपीठावरती काही सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत.